नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण पितळेचे देव जे आहेत ना ते एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने क्लीन करणार आहोत। कुठल्याही पितांबरीचा किंवा कुठल्याही लिक्विडचा वापर न करता इथे एका वाटीमध्ये 1 चमचा दही घेतलेला आहे मी। त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला। आता की नाही बघा 1 चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि नंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलाय। इथे 1 लिंबू कट करून घेतलेला आहे। 1 लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला दह्यामध्ये आणि बेसन पिठामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे आता खूप पटकन देव क्लीन होतात आपले। तर इथे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने देव क्लीन करणार आहोत। बघा हे की नाही आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि हळद, दही, बेसन पीठ, सोडा हे आपल्या घरात सगळ्यांकडे असतं। तर बघा इथे छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे। इथे बघा आता माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। त्याला की नाही आता मी ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे बेसन पीठ आणि दह्याची ती लिंबूच्या साह्याने लावून घेते मी। लिंबाचा रस काढून जी आपण साल ठेवली होती ना बाजूला त्यांनी आपल्याला ही पेस्ट मूर्तीला लावून घ्यायची आहे। याच्या आधी मी चांदीचे देव कसे क्लीन करायचे याचा व्हिडिओ दाखवलेला होता। तर तिथे मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही ब्रशनी देव क्लीन करू नका, देवांना ब्रशनी क्लीन करणं चांगलं नसतं। म्हणून मग इथे बघा मी लिंबूच्या साह्यानेच हे आपले देव क्लीन करून घेणार आहे मी। इथे बघा बाळकृष्ण आहे माझ्याकडे छोटा, त्यालाही मी ही पेस्ट लावून घेतलेली आहे। पितळेची घंटी आहे त्यालाही लावून घेते आणि 10 ते 15 मिनिटं की नाही आपल्याला हे असंच ठेवायचं आहे पेस्ट लावून। सगळीकडे मी ही जी पेस्ट बनवलेली आहे ना ती लिंबाच्या सालीच्या साह्याने लावून घेतलेली आहे। बघा इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। तर बघा इथे की नाही आता परत जी लिंबाची साल होती ना तीच घेतलेली आहे मी आणि त्यांनीच आपल्याला की नाही देव घासून क्लीन करायचे आहेत। इथे बघा लिंबाच्या सालीनीच आपल्याला की नाही देव छान असे क्लीन करून घ्यायचे आहेत। खूप मस्त निघतात। इथे की नाही मी तुम्हाला आता दाखवते बघा आपली ही श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे बाळकृष्ण किती क्लीन निघलेला आहे। इथे बघा मी स्वच्छ पाण्याने की नाही ही मूर्ती धुवून घेतेय। बघा लगेच किती फरक जाणवतो की नाही तुम्हाला, पण आणखी आपल्याला ही क्लीन करायची आहे। तुम्हाला मी दाखवण्यासाठी फक्त धुवून दाखवली आहे की किती क्लीन निघली आहे ती। तर थोडीशी पेस्ट घेतली मी आणि परत याला लावून ठेवलेला आहे। बघा आता जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ना त्याला पण मी की नाही क्लीन करून घेत आहे। लिंबाच्या साह्यानेच आपल्याला ही मूर्ती घासून घ्यायची आहे। खूप छान देवाच्या मूर्त्या क्लीन होतात। कुठलीही पितांबरी किंवा लिक्विडचा वापर न करता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ही आपण देवाची मूर्ती जी आहे ती क्लीन करणार आहोत। इथं जी घंटी आहे ना देवाची त्याला पण मी क्लीन करून घेते। बघा आता की नाही इथे बघा मी जाडसर अशी पिठी साखर बारीक करून घेतलेली 1 चमचाभर। पिठी साखर जाडसरच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर पिठी साखर घालून परत एकदा मी लिंबूच्या साह्याने ना देव छान असे क्लीन करून घेते। काही देवांच्या मूर्तींना डिझाईन असतात तर पिठी साखरेमुळे जे डिझाईनमध्ये थोडीफार जी घाण अडकलेली असते ना ती पूर्णपणे निघून जाते। पिठी साखर हे स्क्रबसारखं काम करतं। इथे बघा पिठी साखरेने परत एकदा मी देव क्लीन करून घेतलेले आहेत, छान असे घासून घेतलेले आहेत। बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे की नाही आता बघा मी हे देव तुम्हाला धुवून दाखवते। खूप छान असे आपले हे देव क्लीन झालेले आहेत। याच्या आधीही मी चांदीचे देव कसे क्लीन करायचे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही बघू शकता। तर इथं छान असं बघा मी देव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे की नाही देव आता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आज आपण देव क्लीन केलेले आहेत। काही चुकलं असेल तर मला माफ करा तुम्ही, कारण की मी आधीचा एक व्हिडिओ टाकला होता चांदीचे देव कसे क्लीन करायचे, त्याला भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या। तर त्यासाठी मी आधीच माफी मागते।
तर इथे बघा, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. आपल्या सगळ्यांचीच देवावरती खूप श्रद्धा असते, माझीही आहे. तर बघा, छान असे देव मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्याने. आणि आता की नाही एका छान अशा कपड्याने याला की नाही आपण पुसून घेणार आहोत. मस्त असे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने देव आपण क्लीन केलेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने देव स्वच्छ धुवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.